मंडळी, प्राचीच्या ब्लॉगमध्ये तुमचं दिलसे स्वागत. तर आज आम्ही इथं राहिलेलो एक दिवस आणि आता आम्ही निघालो आहे कारण आम्हाला जायचं आहे पुढं मालवणला बीचवर. त्यामुळे आम्ही निघालो आहे. तर मला हा परिसर खूप छान वाटला. बघा, इथं पूर्णपणे सगळीकडे जंगल आहे. ते पूर्ण तिन्ही बाजूला जंगल आहे. एकदा आमचा स्टे होता. आता पण रेडी झाली. आता इथं मस्तपैकी सूर्यकिरण आमच्या चेहऱ्यावर पडले आणि आम्ही जस्ट लुकिंग लाईक अ बाव दिसायला लागले दोघीजण. आणि आता आम्ही चहा प्यायला थांबलो आहे आणि चहा घेणार आणि इथून आम्ही निघणार आहे सिंधुदुर्गला. गरम गरम चहा प्यायला लागलो आहे. खरंच खूप छान होता हा चहा, त्यामुळे आम्ही इथंच थांबलो आहे. बोलास कोकण भाग सुरू झाला आहे बघा आणि सगळीकडं नारळाची झाडं लागलीत. होती ग मागं तिथं इथल्या घरांची रचना बघा, कौलांची अशी सगळी कौलं अशी पसरट आहेत मध्ये चारी बाजूने. बऱ्यापैकी जास्त करून असे लाल बिटा आहेत ना त्यांची घरं. आजूबाजूला पूर्णपणे असं झाडं झाडं झाडं. आता आम्ही कोकणात आलो आहे. हे बघा लाल बिटांची घरं बांधली. सगळीकडनं पूर्णपणे झाडी झाली. तर रणवीर मम्मा डॅडीने आता फोटो काढलाय तेवढ्यावर ना असं पाणी पडत असते. आणि इकडे बघा हा परिसर. आम्ही मंदिरात आलोय. हे बघा, इथून खाली दर्या आहे अशी मस्त वातावरण तर एक नंबर आहे. तिथनं मला सूर्य दिसायला लागला. पहिल्यांदा तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं. म्हणजे तुम्ही गाड्याला लागा, खालच्या रस्त्याने लावू नका. खालच्या म्हणजे कुठल्या? आता तिथं दोन रस्ते आहेत. तिथं झाडाकडे आता आम्ही पार्कमध्ये निघालोय. मंदिरामधून जाऊन आलोय आणि आता आम्ही पार्कमध्ये निघालोय. इथनं खाली घसर आहे. आता जिथून आम्ही निघालोय हायवे, हा जो हायवे आहे तो मुंबई गोवा हायवे. हे बघा किती छान वातावरण आहे इथलं. आम्ही आता निघालोय भगवती मंदिरात. गाडी पार्क करून या मंदिरात आता आम्ही आलोय. आता आम्ही निघालोय मंदिराकडे. तुझं ब्लॉग ना. आता जस्ट आम्ही भगवती मंदिरामध्ये आलो. खूप छान फोटो काढले. तिथे तलाव तर एक नंबर होता आणि तिथे आम्ही छान छान फोटो काढलेत. म्हणजे आम्हाला आवडलेत. कधी नाही ते हिला पण आवडले तरी मला पण आवडलेत काढलेले फोटो. आणि आता आम्ही निघालोय सिंधुदुर्गला. स्टे ट्यून. इकडे दाखवलं काजूची बाग आहे. निघा आंब्याची बाग. तर आता आम्ही आलोय इथं सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आता आम्ही भगवती मंदिरातून डायरेक्ट इथं चाललोय आणि आता किल्ला बघायला जाणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते कसा किल्ला आहे. आणि काय इथं जरा मम्मी काहीतरी शॉपिंग करायला लागले. तोपर्यंत आम्ही किल्ल्याकडे जाणार सगळ्याचं. तर तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग. हे बघा नवीन गॉगल आम्ही आता खरेदी केला आहे. कसं दिसतं लुक मी दाखवते. काळा दिसतंय सगळं आणि असं केल्यावर छान क्लिअर दिसतंय सगळं. हो छान तर दिसायला लागलाय गॉगल. आता छान फोटो काढतो तुम्हाला दाखवतो. चला आमच्यासोबत. आता आम्ही निघालोय बोटिंग करून जाणार आहे किल्ल्याकडं. तर इथे एक ट्रिप इथं पण आलेली आहे आज.
त्यामुळे मला बॅक कॅमेऱ्यानं सगळं व्ह्यू दाखवते. सुकला होते तिकीट काढण्यासाठी एवढी मोठी रांग आहे. बोटच्या तिकीटीसाठी एवढी मोठी रांग आहे. आता एवढ्या रांगेत आम्ही उभा राहणार आणि किल्ल्यावर जाणार आहे. लल्या यू आर एक्सायटेड? ही तर लईच एक्सायटेड आहे कारण हिचं ड्रीम कम्स ट्रू झालेलं आहे त्यामुळं. आणि चला आता सुरुवात झाली. गो टू सिंधुदुर्ग. मम्मी त्यांनी वेट करायला लागलीत तिकडं लाईनमध्ये उभा राहिले. तोपर्यंत आम्ही म्हटलं सगळं बघून यावं त्यासाठी आम्ही चाललो. हे बघा आम्ही सगळेजण तिकीटसाठी थांबलो. एवढी गर्दी आहे अजून. इकडं एक लाईन आहे आणि मग आम्ही जाणार. अजून खूप वेळ लागला असं मला वाटते पण पुढे आलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे. आम्ही लई खुश आहे. आता आम्ही मस्तपैकी बोटीत बसलो आहे आणि निघालो आहे. आणि फर्स्ट टाईम बोटमध्ये बसले. तू पण फर्स्ट टाईम ना? सगळेजण फर्स्ट टाईम बसले. आम्ही दोघीं तरी फर्स्ट टाईम बसले. खरं तर मला सांगू का लई म्हणजे लई एक्सायटेड आहे. पण इकडं बघ आता मी निघालोय किल्ला पाहण्यासाठी. सगळेजण बघू शकता तुम्ही किती ऊन आले. आता उन्हात असं वाटतंय मला की फोटो सगळ्यांचा ओरडा खाऊन का होईना करतो खाली गेलाय. आता आम्ही सगळेजण वर निघालोय. एवढ्या मोठ्या पायऱ्या बघा. आता इकडनं आम्ही आलोय. एवढ्या मोठ्या पायऱ्या बघत आणि या पायऱ्यानंतर आम्ही निघालोय बीचवर जाणार इथून आम्ही आता. त्यामुळं चला वेळ होतोय. सनसेट बघायचा आहे बीचवर म्हणून आम्ही आता निघालो. आता जस्ट आम्ही जाऊन आलो किल्ला बघून आलोय आणि आम्हाला खूप छान वाटलं. बोटिंग करूनच खूप छान वाटलं. मस्त एक नंबर. मला बोटिंग तर मी पहिल्यांदा केलं त्यामुळे एक नंबर फीलिंग आहे. आणि आता आम्ही निघालोय बीचवर. तर मम्मी सरक जरा. तर आता आम्ही निघालोय. चला तुम्ही आमच्यासोबत राहा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सारखं मी सांगते कारण आपल्या चॅनलवर आता 500 सबस्क्रायबर व्हायला 50 कमी आहेत म्हणजे लई कमी आहेत. तरी पण तुम्ही केलं तर लगेच होईल. पण मी सांगते सबस्क्राईब करा. आता आम्ही आलो तारकर्ली बीचवर आणि आता आम्ही जाणार आहे बीचवर खेळायला जाणार. स्टेट ट्यून. बघा मम्मी पण एक्सायटेड आहे. मम्मी एक्सायटेड आहेस काय? मम्मी तर माझ्या ब्लॉगमध्ये नुसतं हसते. आजच हसल्या मला वाटते. कधी हसत पण नाही. चला बघूया. घर कसलं भारी बघा. सगळी अशी नारळाची झाडं आहे तिथं. आणि आता आम्ही निघालोय. गाडी जरा मागं पार्क केलेली आम्ही त्यामुळं. आता आम्ही बीचवर आलोय आणि बघा खूप गर्दी आहे आणि सनसेटला आलो आम्ही. त्यामुळे मला लागते व्ह्यू मागचं. आता मस्तपैकी भिजून वगैरे आलोय बघायला. आता कसं वाटलं